नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील पाठ पाहणार आहोत. सूट व कमिशन. शेकडेवारीवरील काही उदाहरणे त्यासाठी आधी आपण पाहूया. खालील रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. उदाहरण क्रमांक 1, 12/100 बरोबर 12% म्हणजेच 12%. उदाहरण क्रमांक 2, 47% म्हणजे 47/100. उदाहरण क्रमांक 3, 86% म्हणजे 86/100. उदाहरण क्रमांक 4, 300चा 4% बरोबर 300 गुणिले 4/100 बरोबर 12. उदाहरण क्रमांक 5, 1700चे 15% बरोबर 1700 गुणिले 15/100 बरोबर 17 गुणिले 15. चला चर्चा करूया. अशा प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. सेलमध्ये अनेक वस्तूंच्या किमतीवर सूट किंवा रिबेट दिले जाते. आपल्याकडे साधारण जुलै महिन्यात विशेषतः कपड्यांचा सेल सुरू होतात. त्याची कारणे शोधा व चर्चा करा. सूट, त्यालाच इंग्रजीमध्ये डिस्काउंट असं म्हणतात. श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेली साड्यांची विक्री व नफा यांची सारणी दिलेली आहे. पहा. महिना, साडीची मूळ किंमत रुपये, साडीची विक्री किंमत रुपये, एका साडीवरील नफा रुपये, विक्री केलेल्या साड्यांची संख्या 40, एकूण नफा रुपये. जून महिन्यामध्ये 200 साड्या, साडीची किंमत 200 रुपये. जून महिन्यामध्ये ती साडी 250 रुपयाला विकली. एका साडीवरील नफा 50 रुपये. विक्री केलेल्या साड्यांची संख्या 40 म्हणून एकूण नफा बरोबर 50 गुणिले 40 बरोबर 2000. जुलैमध्ये साडीची किंमत तीच राहील 200 रुपये. त्यावर सूट देऊन ती 230 रुपयांना विकली. एका साडीवरील नफा रुपये 30. विक्री केलेल्या एकूण साड्यांची संख्या 100 म्हणून 30 गुणिले 100 बरोबर 3000 रुपये नफा मिळाला. सारणीवरून तुमच्या लक्षात येईल की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला, तरी जुलैमध्ये जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळे एकूण नफा वाढला. विक्रीसाठी आलेल्या वस्तूवर असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते. तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणजेच मार्क प्राईस म्हणतात. दुकानदार छापील किमतीवर सूट देतात. वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात. सूट देऊन उरलेली किंमत ही विक्री किंमत असते. म्हणजे विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. सुटीचा दर सामान्यतः शतमानात म्हणजे शेकडेवारी देण्यात येतो. 20% सूट याचा अर्थ वस्तूच्या छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे. म्हणजेच वस्तूची छापील किंमत 100 रुपये असल्यास तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 वजा 20 बरोबर 80 रुपये होईल. अशा व्यवहारात सूट X% म्हणजेच असेल तर X/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट व छेद छापील किंमत असा संबंध असतो. वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले X/100. यासाठी अधिक माहितीसाठी हल्ली दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी पुस्तके, कपडे, मोबाईल इत्यादी अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली जाते. जी कंपनी वस्तूंची विक्री ऑनलाईन करते त्या कंपनीचा दुकानाची मांडणी व तेथील व्यवस्थापन इत्यादींचा खर्च कमी असतो. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवरही सूट देतात आणि वस्तू घरपोच मिळते. उदाहरण क्रमांक 1, एका पुस्तकाची छापील किंमत रुपये 360 आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने सूट किती दिली? उकल. छापील किंमत रुपये 360, विक्री किंमत रुपये 306 म्हणून सूट बरोबर 360 वजा 306 बरोबर रुपये 54. वस्तूची छापील किंमत रुपये 360 तेव्हा सूट
54 रुपये आहे. म्हणून वस्तूची छापील किंमत 100 असताना आहे तेव्हा सूट एक्स मानू. म्हणून सूट छेद छापील किंमत बरोबर एक्स छेद 100. म्हणून 54 छेद 360 बरोबर एक्स छेद 100. म्हणून एक्स बरोबर 54 गुणिले 100 छेद 360 बरोबर 15. म्हणून पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा 15 सूट दिली. उदाहरण क्रमांक 2. खुर्चीची छापील किंमत 1200 रुपये असून त्यावर 10% सूट असेल तर एकूण सूट किती? वस्तूची विक्री किंमत किती? दोन पद्धतीने हे गणित सोडवता येईल. त्यातली पहिली पद्धत, छापील किंमत बरोबर रुपये 1200, सूट बरोबर 10%, सूट छेद छापील किंमत हे गुणोत्तर काढू. खुर्चीच्या किमतीवर एक्स रुपये सूट मिळते असे मानू. म्हणून एक्स छेद 1200 बरोबर 10 छेद 100. एक्स बरोबर 10 छेद 100 गुणिले 1200. म्हणून एक्स बरोबर 120. एकूण सूट बरोबर 120 रुपये. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट बरोबर 1200 वजा 120 बरोबर 1080. म्हणून खुर्चीची विक्री किंमत 1080 रुपये. पद्धत क्रमांक 2. छापील किमतीवर 10% सूट. म्हणून जर छापील किंमत रुपये 100 तर विक्री किंमत रुपये 90. म्हणून छापील किंमत 1200 रुपये असताना विक्री किंमत एक्स मानू. म्हणून एक्स छेद 1200 बरोबर 90 छेद 100. म्हणून एक्स बरोबर 90 छेद 100 गुणिले 1200 छेद 1. म्हणून एक्स बरोबर 1080. म्हणून खुर्चीची विक्री किंमत 1080 रुपये. म्हणून एकूण सूट बरोबर 1200 वजा 1080 बरोबर 120 रुपये. उदाहरण क्रमांक 3. छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली तर त्या साडीची छापील किंमत किती होती? समजा साडीची छापील किंमत 100 रुपये होती, त्यावर 20% सूट दिली, म्हणजेच ग्राहकास ती साडी 100 वजा 20 बरोबर 80 रुपयांना विकली. म्हणजे जेव्हा विक्री किंमत 80 रुपये तेव्हा छापील किंमत 100 रुपये. जेव्हा विक्री किंमत 1120 रुपये तेव्हा छापील किंमत x रुपये मानू. म्हणून 80 छेद 100 बरोबर 1120 छेद x. म्हणून x बरोबर 1120 गुणिले 100 छेद 80 बरोबर 1400. म्हणून साडीची छापील किंमत 1400 रुपये होती. उदाहरण क्रमांक 4. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो तर दुकानदारास त्याने ठरलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. उकल. किमतीतील वाढ तसेच जास्तीचा नफा याची टक्केवारी ठरवलेल्या किमतीवर आहे. म्हणून ठरवलेली किंमत रुपये 100 मानल्यास उदाहरण सोपे होईल. ठरवलेली किंमत 100 मानून ही किंमत तो 30% वाढवतो. छापील किंमत 130 रुपये. सूट बरोबर 130 चे 20%. 130 गुणिले 20 छेद 100 बरोबर 26 रुपये. म्हणून विक्री किंमत 130 वजा 26 बरोबर 104 रुपये. ठरवलेली किंमत 100 रुपये असेल तर त्याला 104 रुपये मिळतात. म्हणजेच दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळते. उदाहरण क्रमांक 5. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल? वस्तूची छापील किंमत बरोबर रुपये 1750. शेकडा सूट बरोबर 8. म्हणून सूट बरोबर 1750 गुणिले 8 छेद 100 बरोबर 140 रुपये. वस्तूची विक्री किंमत बरोबर 1750 वजा 140 बरोबर 1610 रुपये. नफा 15%. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत 115 रुपये. म्हणजेच विक्री किंमत 115 रुपये असताना खरेदी किंमत 100 रुपये.
विक्री किंमत 1610 रुपये असताना खरेदी किंमत x रुपये म्हणून x/100 बरोबर 1610/115 म्हणून x बरोबर 1610 गुणिले 100/115 बरोबर 1400. वस्तूची खरेदी किंमत बरोबर 1400 रुपये. हे मला समजले. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. सूट शेकडा x असेल तर x/100 बरोबर मिळालेली सूट छेद छापील किंमत. पुढील भाग कमिशन. वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः विकणे शक्य नसते, तेव्हा ती कंपनी काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते. उदाहरणार्थ पुस्तके, कापड, साबण इत्यादी. या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काही मोबदला दिला जातो, त्यास कमिशन असे म्हणतात. म्हणून असे काम करणाऱ्या व्यक्तीस कमिशन एजंट म्हणतात. कमिशन शेकडेवारीत देण्यात येते. त्याचे दर वस्तूनुसार वेगवेगळे असतात. जमीन, भूखंड, घरे, गुरेढोरे यांच्या मालकांना वरील गोष्टीची विक्री करताना सहजासहजी ग्राहक मिळेलच असे नसते. त्यामुळे विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते तिला मध्यस्थ किंवा दलाल किंवा कमिशन एजंट असे म्हणतात. धान्य, भाजीपाला, फळे, फुले वगैरे शेतीमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्या व्यक्तीस दलाल किंवा अडत्या असे म्हणतात. या कामाबद्दल मध्यस्थाला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा अडत म्हणतात. ही दलाली किंवा अडत ज्याचा माल विकतो त्याच्याकडून किंवा जो माल खरेदी करतो त्याच्याकडून किंवा दोघांकडूनही मिळू शकते. उदाहरण क्रमांक 1. एका दलालामार्फत श्रीपदने 2,50,000 रुपये किमतीचा भूखंड सदाशिवला विकला. दलालाने दोघांकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली, तर दलालास एकूण किती दलाली मिळाली? उकल. भूखंडाची किंमत 2,50,000 रुपये. दलाली बरोबर 2,50,000 गुणिले 2/100 बरोबर 5,000. दलाली दोघांकडून घेतली म्हणून एकूण दलाली 5,000 अधिक 5,000 बरोबर 10,000 रुपये. उदाहरण क्रमांक 2. सुखदेवने अडत्यामार्फत 10 क्विंटल गहू प्रति क्विंटल 4,050 रुपये या दराने विकला. त्याने अडत्याला 1% दराने अडत दिली, तर गहू विकून सुखदेवला किती रक्कम मिळाली ते काढा. उकल. गव्हाची विक्री किंमत बरोबर 10 गुणिले 4,050 बरोबर 40,500 रुपये. अडतीचा दर शेकडा 1 म्हणून दिलेली अडत बरोबर 40,500 गुणिले 1/100 बरोबर 405 रुपये. म्हणून गहू विकून मिळालेली रक्कम बरोबर गव्हाची विक्री किंमत वजा अडत 40,500 वजा 405 बरोबर 40,095 रुपये. गहू विकून सुखदेवला मिळालेली रक्कम 40,095 रुपये. पुढील भाग रिबेट. खादी ग्रामोद्योग भांडार, हातमाग दुकान, हस्तकला वस्तू विक्री केंद्र, महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देतात. उदाहरणार्थ गांधी जयंतीनिमित्त खादीच्या कापडावर सूट दिली जाते. अशा वेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई शासन करते. अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला रिबेट म्हणतात. आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते. या सूटलाही रिबेट म्हणतात. थोडक्यात रिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते. ती विशिष्ट अटीनुसार मान्यताप्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून दिली जाते. उदाहरण क्रमांक 1. हातमाग मंडळाच्या एका दुकानातून सुधीरने खालील वस्तू खरेदी केल्या. 1-2 चादरी प्रत्येकी 375 रुपये. 2 सतरंजा रुपये 525 रुपये. या खरेदीवर शेकडा 15 रिबीट मिळाली, तर रिबेटची एकूण रक्कम किती
सुधीरने दुकानदाराला किती रक्कम द्यावी? उदाहरण: उकल 2 चादरींची किंमत 2 गुणिले 375 बरोबर 750 रुपये. 2 सतरंजांची किंमत 2 गुणिले 525 बरोबर रुपये 1050. खरेदी केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 750 अधिक 1050 बरोबर 1800 रुपये. मिळणारे एकूण रिबेट 1800 गुणिले 15/100 बरोबर 270 रुपये. सुधीरने दुकानदाराला द्यावयाची रक्कम 1800 वजा 270 बरोबर 1530 रुपये. यावरील आपला स्वाध्याय सराव संच 9.1 आणि सराव संच 9.2 हा आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. थांबूया या ठिकाणी.